श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहात तुम्ही? ज्योती किचन व्लॉग्समध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण बनवले आहे एक नवीन रेसिपी. शिळ्या भाताचे कोंडाणे बनवलेले आहेत. अगदी छान आणि खमंग अशी ही रेसिपी आहे. खूपच खायला भन्नाट लागते. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. अगदी छान सॉफ्ट असे झालेले आहेत. मस्त बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत, नरम आहेत, खायला अगदी खमंग लागतात. चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य 2 मीडियम आकाराचे जाडसर असे कांदे कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे. 2 टीस्पून जिरं घेतलं आहे. 2 टीस्पून तीळ घेतले आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 4 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये कढीपत्त्याचे पानं टाकून घेऊ. 4 ते 5 पानं टाकलेले आहेत, जास्त नाही टाकलेत. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. मी 14 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 2 टीस्पून जिरे घेतलेले आहे. धनिया धुवून असा 1 मुठी घेतलेला आहे. हे छान असं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. बघू शकता मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. एका परातीमध्ये 2 वाटी भात घेतलेला आहे. हा शिळा भात आहे. भात अगदी नरम हवा. जर सुटसुटीत भात असेल तर तुम्ही त्याला मिक्सर जारमध्ये एकदा फिरून घ्या. पण हा भात अगदी सॉफ्ट होता. बघू शकता मस्त असा सॉफ्ट आहे. जर सॉफ्ट नसेल तर त्याला तुम्ही हाताने पाणी लावून कूच करून घ्या. छान अशा प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या. मस्त छान असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी बेसन घ्यायचं आहे. कांदा घालून घेऊ. वाटण केलेलं मिरची लसूणचं वाटण घालून घेऊ. दोन टीस्पून मिरची पावडर घेतलेली आहे. 2 टीस्पून हळद घेतली आहे. 2 टीस्पून धनेपूड घेतलेली आहे. तीळ 2 चम्मच घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घातलं आहे. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आधी सुकं मिक्स करून घेऊ जेणेकरून सगळं एकजीव होईल. पाहू शकता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर लागता पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे अगदी आपल्याला सॉफ्ट बेटर तयार करायचं आहे. याचा पातळ करायचं नाही आहे जास्त आणि घट्टही करायचा नाही आहे, कारण आपण याला थापून घेणार आहोत.
पाहू शकता असं मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे, छान असं भिजून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून झालेलं आहे। बघू शकता मस्त असं सॉफ्ट असं बेटर तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक मुठी धनिया त्यावर आपण पसरून घेऊ। गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यावर तेल लावून घेऊ आणि एका पोळीपाटावर ओला कपडा घ्यायचा आहे। लक्षात ठेवा कपडा पूर्णपणे ओला करून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं बॅटर घेऊन थापून घेऊ। पाहू शकता अशा प्रकारे थापून घेऊ। मला थोडं मोठं करायचं होतं म्हणून परत थोडंसं बॅटर घेतलं। मस्त असं छान असं थापून घेतलेलं आहे। थापून घेऊन झाल्यानंतर छिद्रे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून कोंडाने कच्चे राहणार नाही। पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि अलगद असं तव्यावर टाकून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त असं अलगद काढून घेतलेलं आहे मी। अगदी सोप्या पद्धतीचं आहे, अजिबात घाबरण्याची गरज नाही। मस्त असं पलटी करून घ्यायचं आहे कपड्यासमत आणि त्या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे, जेणेकरून मस्त असे खमंग होतील। झाकून ठेवू, 2 मिनिट झाकून ठेवलं, परतून घेऊ। बघू शकता कसं मस्त झालेलं आहे। दोघी बाजूने छान असं शेकून घ्यायचं आहे। मस्त झालेलं आहे, काढून घेऊ आता। परत एक दुसरं थापून घेऊ। त्याच पद्धतीने आपल्याला सर्व कोंडाणे करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे सर्व थापून घ्या। रेडी आहे, पॅनवर आता टाकून घेऊ। अलगद असं टाकून घ्यायचं आहे। बघू शकता माझ्या तेवढ्या पिठामध्ये कमीत कमी 7 ते 8 झालेले आहेत। छान अगदी सॉफ्ट झालेले आहेत। अगदी आपला भात वाया जाणार नाही अशा प्रकारे हा नाश्ता रेडी होतो। मस्त अशा सॉफ्ट झालेले आहेत। तुम्हाला जर या क्रिस्पी हव्या असतील ना तर यामध्ये तुम्ही अर्धा वाटी तांदूळाचं पीठ घाला, त्याने हा मस्त कुरकुरीत अशा होतील। कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एक लाईक करा, तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूपच महत्त्वाचा ठरू शकतो। श्री स्वामी समर्थ।